16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समक्ष सुरू होणार आहे। ही सुनावणी किती दिवस चालेल, कधी याचा निकाल येईल याबाबत अजूनही तशी अस्पष्टता आहे, पण हा निकाल टर्निंग पॉईंट ठरू शकतो, हा निकाल महत्त्वाचा ठरू शकतो। गेले 1.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा नॅरेटिव्ह ज्या प्रकारे सेट झाला आहे किंवा बदलला आहे त्याच्यासाठी, त्या राजकारणासाठी आणि त्या राजकारणामध्ये सगळे स्टेक होल्डर्स आहेत, ज्यांचं या सगळ्यामध्ये आपलं राजकीय भवितव्य आणि आपलं व्यक्तिगतही भवितव्य अडकलेलं आहे, अशा अनेकांसाठी उद्यापासून सुरू होणारी सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2022 साली जो भूकंप आला होता, एकनाथ शिंदेंचं बंड किंवा एकनाथ शिंदेंचा उठाव, याच्यानंतर सत्तांतर झालं आणि त्यानंतर एक वेगळाच राजकारण महाराष्ट्र अनुभवतो आहे। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही अशाच प्रकारचं बंड किंवा उठाव झाला। अजित पवार देखील सत्तेत सामील आहेत, पण सुरुवात झाली होती एकनाथ शिंदेंच्या बंडांपासून, गुवाहाटीपासून ते थेट गोव्यापर्यंत हे सगळं नाट्य रंगलं होतं। त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि गेले वर्षाहून अधिक काळ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि राजकारणात, सभागृहात आणि इतरत्र या पूर्ण संघर्षाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत। वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील आपण गेल्या वर्षभराहून अधिक काळ बघतोय। सुनावणी सुरू होते गुरुवारी अध्यक्ष राहुल नार्वेकर नक्की काय निकाल देणार, काय त्यांचं म्हणणं असणार आहे किंवा काय कुठल्या बाजू ते ऐकून घेणार आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत विस्तृतपणे नक्की काय होऊ शकतं, काय अपेक्षा आहेत। प्रेक्षकांसाठी सुद्धा एक उजळणी किंवा जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक उजळणी होऊ शकते। आपण तुर्तास या सगळ्या मुद्द्यांवरती फोकस करणार आहोत आणि कायदेशीर बाबी काय असू शकतात त्याच्यावरती फोकस करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण ही चर्चा करणार आहोत। कारण जेव्हापासून खरं तर हा सत्ता नाट्य सुरू आहे तेव्हापासून अनेकदा आपण उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केलेली आहेत आणि त्यांच्याकडल्या बाजू, छोट्या त्यातल्या ज्या फाईन नुअन्सेस आपण ज्याला म्हणतो त्यातले बारकावे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो। निकम सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर तुमचं। अत्यंत महत्त्वाची अशी ही सुनावणी आहे, उद्यापासून सुरू होते। टप्प्याटप्प्याने एक गोष्टींचं आपण याचं विश्लेषण करू आणि तुमच्याकडनं प्रेक्षकांनाही समजून घेता येईल, प्रेक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये। निकम साहेब, सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल, अर्थात त्याच्यानंतरच ही सुनावणी सुरू होते। सुप्रीम कोर्टाचा निकाल बघता दोन्ही बाजूकडनं दावा करण्यात आला होता की आमची विक्ट्री आहे, आमच्यासाठी हा विजय, आमच्याच बाजूने हा निकाल आहे। दोन्ही बाजूने आपल्या सोयीच्या बाजू समोर मांडण्यात आल्या होत्या, पण निकाल सुप्रीम कोर्टाचा आला। उद्याची सुनावणी सुरू होईल, त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर कुठला असेल तर तो सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल। कशा प्रकारे तो त्याच्यावरती इम्पॅक्ट करू शकतो? आता सुप्रीम कोर्टाने ज्या मागच्या निकालामध्ये जे काही मापदंड घालून दिलेले आहेत त्या मापदंडाकडे विधानसभेच्या स्पीकरना त्याचा विचार करावा लागणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे व्हीप कोणत्या पार्टीचा मानला पाहिजे आणि त्याच्याकरता पॉलिटिकल पार्टी कोण आहे हाऊसमध्ये, हा नंबर 1 चा इश्यू असेल। आणि नंबर 2 चा इश्यू असेल त्यानुसार की ह्या 16 आमदारांनी 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेच्या संदर्भात त्यांची ती कारवाई जी आहे ती मोडते की नाही या संदर्भातला निर्णय देखील त्यांना घ्यावा लागेल। याच्याकरता स्पीकरना प्रत्येकांना हिअरिंग द्यावं लागेल। अर्थात ही गोष्ट स्पष्ट अद्याप झाली नाही की स्पीकर हिअरिंग घेणार म्हणजे कोणत्या पद्धतीने घेणार, कारण कायद्यानुसार तोंडी पुरावाही देता येतो, लेखी पुरावाही देता येतो आणि वेळ प्रसंग पडल्यास उलट तपासणी घेता येते। त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टी, कारण आपण मध्यंतरी बघितलं असेल स्पीकर यांनी राजकीय पक्षाची म्हणजे शिवसेनेची जी घटना आहे त्याची निवडणूक आयोगाकडनं त्यांनी ती मागवली, अशा वृत्तपत्रीय बातम्या होत्या। याचा अर्थ असा की पहिल्या प्रथम स्पीकरना ही बाब तपासून ते बघण्याची शक्यता आहे की पॉलिटिकल पार्टी म्हणजे शिवसेनेची राजकीय पक्षाची घटना काय सांगते, घटनेनुसार व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीचे जे प्रश्न असतील ते मग मेजॉरिटी कोणाच्या बाजूने, काय मेजॉरिटी बाजूने। पण एक मात्र बाब निश्चित आहे की या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे, विशेषतः निवडणूक चिन्ह आणि राजकीय पक्ष, त्याचा देखील स्पीकरला विचार करावा लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे आपल्या निकालपत्रात म्हटलेलं आहे। अर्थात त्यानुसार स्पीकर या संबंधित लोकांना म्हणजे विशेषतः
जिथून नोटीस काढण्यात आली, जिथून अपात्रतेची कारवाई 10व्या परिशिष्टानुसार सुरुवात झाली, तिथून सुरू होईल. पण ते सुरू करण्याच्या अगोदर स्पीकरला एका निर्णयाकरता यावं लागेल की व्हीप कोणाचा मानला पाहिजे. कारण आज 2 व्हीप हाऊसच्या समोर आलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर आणलेले आहेत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट केली निकाल पत्रामध्ये की पॉलिटिकल पार्टी हॅज टू डिसाइड अँड नॉट टू इलेक्टिव्ह मेंबर्स. म्हणजे राजकीय पक्षाने आपला व्हीप निवडला पाहिजे विधानसभेमधला. केवळ मेजॉरिटी आहे म्हणून तो व्हीप त्यांचा निवडला गेला अशातलं नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. याकडे आता स्पीकर कशा दृष्टीने बघतात हा एक भाग महत्वाचा ठरेल. आणि मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे इश्यूज जे आहेत ते साईडलाईन्स आहेत. एक गोष्ट मात्र निश्चित, स्पीकरना नैसर्गिक न्यायदान तत्वानुसार सगळ्यांना अपॉर्च्युनिटी, संधी द्यावी लागेल. त्याच्यामुळे हे सगळी सुनावणी, कारण ही सुनावणी काही सलग चालेल असं नाहीये. स्पीकरना जसा वेळ असेल ते सदस्य जसे गैरहजर असतील त्याप्रमाणे त्यांना तो वेळ दिला जाईल. त्याच्यामुळे किती अवधीत सुनावणी पूर्ण याचं बाकी ताज करता येणं कठीण आहे. पहिले तुम्ही मगाशी एक मुद्दा वापरला की काही कुठल्या गोष्टींना आधी ठरवावं लागणार आहे, काही गोष्टींची क्लॅरिटी आधी घ्यावी लागणार आहे. तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला. तर ही टप्प्याटप्प्याने करणं तिथे अपेक्षित आहे की पहिले एक एक मुद्दा निकाली काढला जाईल. उदाहरणार्थ की पहिले व्हीप कोणाचा आहे सभागृहामध्ये, कारण दोन्ही पक्षांचे व्हीप त्यांच्याकडे तिथे आले होते, दोघांचेही तिथे दावे प्रतिदावे त्या विषयावरती होते. त्यामुळे असे टप्प्याटप्प्याने मुद्दे निकाली काढले जाऊ शकतात का की आधी व्हीप ठरला कोणाचा, म्हणजे जेणेकरून पुढची सुनावणी सोपी होईल? नाही, माझ्या मते स्पीकरना हा पहिला बेसिक त्यांच्या पुढे प्रश्न राहील. कारण पॉलिटिकल पार्टी म्हणजे शिवसेना. आता शिवसेनेच्या मधील जे दोन्ही गट आहेत हे दोन्ही गटांचं म्हणणं आहे की आमची पॉलिटिकल पार्टी आहे. आता मग हे स्पीकरला हे डिसाईड करावं लागेल नेमकं की शिवसेनेच्या घटनेनुसार पॉलिटिकल पार्टी कोणाच्याकडे. आणि मग पॉलिटिकल पार्टी जर असेल तर पॉलिटिकल पार्टीने आपला व्हीप तो निवडला आहे की नाही, तो आहे की नाही, त्या संदर्भात स्पीकरला, म्हणजे माझ्या मते एक एक मुद्दा हा टप्प्याटप्प्याने ते ठरवू शकतात. किंबहुना एक मुद्दा काढून त्या मुद्द्यावरती हिअरिंग घेऊन त्याचा निर्णय स्थगित तहकूब ठेवू शकतात. दुसऱ्या मुद्द्यावरती हिअरिंग, दुसऱ्या मुद्द्यावरती अर्थात स्पीकर ही कुठली पद्धत अवलंबतात हे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण तुम्हाला काय वाटतं कुठला मुद्दा त्यांनी पहिले घ्यायला, म्हणजे एक तुमचं विधिज्ञ म्हणून तुमचं एक मत आहे, कायदेतज्ञ म्हणून तुमचं मत तिथं हवं आहे की कुठला मुद्दा जर पहिले निकाली निघाला तर जेणेकरून अजून त्याच्यामध्ये, कारण या सगळ्या केसमध्ये आपण मागे एकदा चर्चा केली होती निकम सर की कशा प्रकारे एकामध्ये एक गोष्टी अनेक ह्याचा गुंता तयार झाला आहे. हा जर गुंता सोडवायचा असेल तर एक एक धागा त्यातनं आपल्याला काढावा लागणार आहे. तुमच्या मते कुठला मुद्दा पहिले निघाला तर ज्याच्याकडून या गोष्टी अजून निकाल देणं कदाचित त्यांना सोपं जाऊ शकतं किंवा ज्याच्यातनं अधिक क्लॅरिटी येऊ शकते? नाही, खरं म्हणजे कमलेशजी सांगायचं म्हणजे हे सगळे मुद्दे जेव्हा एखादा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती असतो आणि म्हणजे मी फौजदारी क्षेत्रातलं सांगतो की ती परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करावी लागते. गुन्हेगाराच्या विरुद्ध आरोप जर सिद्ध करायचा असेल तर परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी उभी करावी लागते. आता याच्यात कुठला मुद्दा पहिला कुठला शेवटचा हे सांगता येणं फार कठीण एवढ्या करता आहे की पॉलिटिकल पार्टीज दोन्ही गट क्लेम करतायत. त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टी कोणाजवळ आहे विधिमंडळातली, त्याच्यामुळे हा एक मुद्दा बघावा लागेल. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हीप काढण्याचा अधिकार कोणाकडे. म्हणजे आज विधानसभेमध्ये दोन्ही गटाचे व्हीप आहेत, म्हणजे यातला अधिकृत कुठला आणि अनधिकृत होता. आणि याच्याकरता सुप्रीम कोर्टने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ह्याच्याकडे लक्ष स्पीकरना द्यावं लागणार आहे. कारण माझ्या मते सुप्रीम कोर्टाचे जे मापदंड घालून दिलेले आहे त्या मापदंडाचं पालन करूनच स्पीकरला या भोवती फिरावं लागणार आहे, विचार करावा लागेल. म्हणजे असं काही होऊ शकत नाही माझ्या मते की स्पीकर याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करू शकत नाही सुप्रीम कोर्टच्या जजमेंटकडे. तर स्पीकरना हे बाब लक्षात ठेवावी लागेल की सर्वोच्च न्यायालयाचे काय त्याचे मापदंड आहेत आणि वस्तुस्थिती काही वेगळी असेल तर कदाचित स्पीकर वेगळा स्टँड घेऊ शकतात. त्याच्यामुळे हा स्पीकरच्या सतसत विवेक बुद्धीवरती हे सगळं अवलंबून असेल की सुप्रीम कोर्टचा एक निकाल आहे त्या निकालानुसार वस्तुस्थिती आहे का रेकॉर्डवरती हे तपासणं आणि वस्तुस्थिती नसेल तर डेव्हिएट का व्हायचं याचे देखील कारण मीमांसा स्पीकरना द्यावा लागेल. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे स्पीकरचा या संदर्भातला निर्णय हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असेल. तो वस्तुनिष्ठ अहवाल असू शकतो, वस्तुनिष्ठ निर्णय असू शकतो, अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही.
आता वस्तुनिष्ठ निर्णय असायला पाहिजे. आपण अनेक गोष्टी म्हणतोय, 2 गोष्टी याच्यामध्ये निकम साहेब अजून महत्त्वाच्या आहेत. म्हणजे व्हीपचा जसा मुद्दा तुम्ही म्हणतात की व्हीपवरनं पॉलिटिकल पार्टी कोण हे डिटरमाइन होणार, त्यातनं कळणार की नक्की राजकीय पक्ष कोणाच्या, त्यातनं गोष्टी सोप्या होतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो वारंवार या केसमध्ये आला होता तो म्हणजे घटनेच्या 10व्या परिशिष्टाचा 10th शेड्यूलचा मुद्दा इथे आला होता. 10th शेड्यूलमधल्या काही गोष्टी अगदी स्वच्छ आहेत. त्याचाच घेऊन म्हणजे मी राजकीय प्रश्न तुम्हाला विचारत नाही, पण त्याच्यावरच एक राजकीय नरेटिव्ह सेट झाला होता की कुठल्याही प्रकारे तुम्हाला पक्ष बदलताय, तुम्हाला पक्ष विलीनच करावा लागेल, अशी कुठली तुम्हाला तिथे मुभा नाही आहे की तुम्ही वेगळा गट स्थापन करावा, वेगळी तुमची आयडेंटिटी असावी. याच्यावरच सगळं खरं तर ते राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते, सोडून गेलेत, गद्दार आहेत किंवा काय वगैरे त्यांच्यावरनं आरोप झाले होते. आता या क्षणाला 10th शेड्यूल इथे मुद्दा आहे. आताच्या क्षणाला इवन स्पीकर इज द कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्यांच्याकडे सुद्धा हा मुद्दा असताना की कॉन्स्टिट्यूशन इन लेटर अँड स्पिरिट तिथे पाळलं जावं, जागलं जावं. अशा परिस्थितीमध्ये 10व्या शेड्यूलचा मुद्दा इथे किती महत्त्वाचा ठरेल, 10व्या परिशिष्टाचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरेल? नाही, शेवटी 10व्या परिशिष्टाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. याला कारण असं आहे की आमदारांची अपात्रता हे 10व्या परिशिष्टाशी सुसंगत असं आहे. त्याच्यामुळे 16 आमदार अपात्र जे आहे झालेले असा जो आरोप आहे तो 10व्या परिशिष्टानुसार तो त्या पॅरामीटर्स मध्ये बसतो का, हा भाग देखील स्पीकरना तपासावा लागणार आहे. कारण नुसतं पार्टी सोडून गेलं किंवा पार्टी हे केलं किंवा 10व्या परिशिष्टानुसार, कारण आज दोघी गट काय म्हणतात, आम्ही पार्टी सोडलेली नाही, पार्टी आमचीच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये या द्वंद्वामध्ये स्पीकरला हाही निर्णय घ्यावा लागणार आहे की खरोखर 10व्या परिशिष्टानुसार 10th शेड्यूलच्या क्लॉज नुसार हे अशा प्रकारची अपात्रता निर्माण होते का, हा भाग आहे. आणि अपात्रता निर्माण झाली असेल तर ती केव्हापासून लागू होते, हा दुसरा भाग असेल. आता दोन्हीकडनं दावे असे आहेत 10व्या परिशिष्टाबाबत, ज्या तुम्ही शिवसेनेच्या अनेक नेत्यांना हे घटनाबाह्य सरकार असं म्हणताना ऐकलं असेल, अनेकदा त्यांच्याकडनं आरोप केला जात असतो की अशा प्रकारचं, कारण त्यांनी हाच मुद्दा मुळात तिथे लावून धरला आहे, 10व्या परिशिष्टाचा मुद्दा. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, कारण आता हा मुद्दा जर क्लिअर झाला तर पुढचा जे सध्या राष्ट्रवादीत चालू आहे त्याचासुद्धा निर्णय कदाचित आपसुकच सोपा होऊन जाईल. मला तुम्ही आता इतके दिवस ही केस तुम्ही बघितलेली आहे, कुठला असा स्ट्रॉंग पॉईंट तुम्हाला वाटतो जो शिंदेंकडे असावा की ज्याच्या आधारे ते दावा करतात, आणि त्यांच्या उद्धव ठाकरेंकडे कुठला दावा स्ट्रॉंग पॉईंट असे आहे ज्या क्षणात त्यांच्या बेसिसवर त्यांनी दावा केला असं तुम्हाला वाटतं? नाही, आता असं आहे की शिंदे गटाकडनं जो नेहमी वारंवार दावा करण्यात येतो, त्यांचं म्हणणं याचा आशय असा आहे की लोकशाहीमध्ये मेजॉरिटी इज द थंब रूल. हो, आणि त्यांचं म्हणणं आहे की मेजॉरिटी ही आमच्या बाजूने आहे. आणि हाच क्रायटेरिया त्यांनी निवडणूक आयोगापुढे ठरला होता. निवडणूक आयोगापुढे त्याच्यामुळे ते पुन्हा एकदा घटना बघितली गेली आणि निवडणूक आयोगाने निर्णय दिला, त्याला आव्हान देण्यात आलं. हा भाग वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे साधारणतः जे मला वाटतं की निवडणूक आयोगा पुढचा जो निकाल आहे, ज्याच्यामध्ये जे मुद्दे उपस्थित शिंदे गटांनी उपस्थित केले होते, याच मुद्द्यांची पुनरावृत्ती कदाचित स्पीकरकडे केली जाऊ शकते. हा नंबर 1. नंबर 2, त्याच्यामध्ये असं म्हणू शकतात ते की 10व्या परिशिष्टानुसार त्यांनी कुठेही अपात्रता केली नाही. कारण आपण बघितलं असेल दोन्ही गटाकडनं एकमेकाला 10व्या परिशिष्टानुसार नोटीस काढलाय. आता फर्स्ट इन टाइम कोण आहे किंवा सेकंड इन टाइम कोण आहे याचा निर्णय देखील स्पीकरला करायचा आहे. आणि म्हणून कारण ह्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष बाबतीत ह्या ज्या व्हीप काढण्याच्या एकमेकाच्या जे कारवाया झालेल्या आहेत ह्या एकाच दिवशी झालेल्या आहेत सगळ्या दोन्ही गटाकडनं. आणि त्याच्यामुळे जो पहिला दावा यांच्याकडनं ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे की यांनी 10व्या परिशिष्टानुसार हे पक्षाध्यक्षांचे आदेश त्यांनी मांडले नाही, ही बाब स्पीकरला तपासावा लागेल. कारण ज्या आधारे हे 10वं परिशिष्टानुसार अपात्र म्हटलेलं आहे तर ती नुसतं मिटिंगला, कारण 10वं परिशिष्ट असं म्हणतं स्पष्टपणे की जर आमदारांनी एखाद्या सभेत गैरहजर राहिलं विधिमंडळाच्या याच्यात अधिवेशनात किंवा विरोधी मतदान केलं असेल, पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केलं असेल किंवा पक्षाच्या आदेशाचा भंग केला असेल तर या संदर्भात ती अपात्रता लागू होते. त्यामुळे नेमकी तशी परिस्थिती त्यावेळेला ज्यावेळेला हा यांना डिस्क्वालिफाय करायचं शिंदे गटाला काढला ती उद्भवली होती का, हे देखील स्पीकरला एक्झामिन करावं लागेल.
तर पक्षांतर बंदी कायदा इथे सगळ्यात महत्त्वाचा आहे, तोच त्यांचा वापर केला पाहिजे. आपण जर थोडंसं अजून मागे गेलं, सगळ्यात पहिले जेव्हा आमदारांचं बंड झालं होतं, आमदार तिकडे गेले होते, तेव्हा त्यांना बैठकीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली गेली होती आणि त्या बैठकीला तुम्ही गैरहजर राहिलात म्हणून पक्षाने तुमच्यावरती कारवाई का करू नये असं त्यांना एक शोकॉज नोटीस देण्यात आली, कारणे नोटीस देण्यात आली आणि त्याच्याच आधारे स्पीकरकडे, तेव्हा तत्कालीन डेप्युटी स्पीकर, तत्कालीन उपाध्यक्ष नरेंद्र झिरवळ यांच्याकडे ती केस गेली होती आणि त्यांच्याकडे मग त्यांच्यावर ऑलरेडी एक अविश्वासाचा ठराव तेव्हा महेश बालदी आणि इतर आमदारांनी टाकलेला होता. या सगळ्या घटनाक्रमामध्ये टाईम जो आहे घटनांचा हा किती महत्त्वाचा आहे, आधी काय घडलं, म्हणजे ही टाईमलाईन जी आहे ना निकम साहेब, ती किती महत्त्वाची असेल. कारण कोर्टासमोर त्याचा मुद्दा आलाच होता, सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतलेलीच आहे. अध्यक्ष देखील या घटनाक्रमाकडे बगू शकतात किंवा घटनाक्रमामध्ये आधी काय घडलं होतं, त्यांना नोटीस दिली गेली होती का, व्हीप हा इथे लागू होतो का, त्यांना पक्षांतर्गत बैठकींचा मग ती विधानभवनातल्या बैठकीला लागू होतो की विधानभवनाबाहेर असणाऱ्या बैठकांना सुद्धा लागू होतो. हे सगळे मुद्दे तुम्हाला वाटतं की छोटे छोटे आहेत पण हे खूप क्रुशियल ठरतील? प्रत्येक मुद्दा याच्यातील हा फार क्रुशियल आहे. कारण असं आहे की शेवटी स्पीकरना या बाबतीत निर्णय जो घ्यायचा आहे तो 10व्या परिशिष्टाच्या अधीन राहूनच घ्यायचा. बरोबर. कारण मूळ गाभा असा आहे की हा आमदार अपात्र होतात का, हा मूळ गाभा आहे आणि त्यांचं कृत्य हे 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेत मोडतं का. आणि म्हणून जर दोन मुद्दे मुख्य जर आहेत तर या मुद्द्याच्या अनुषंगाने स्पीकरना सगळेच मुद्दे तपासावे लागतील, दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि ही ऐकण्याची प्रक्रियेची आहे याचा कालावधी काय असेल किंवा कोणत्या पद्धतीने पुरावे दिले जातात. लक्षात घ्या की स्पीकरना काहीतरी पहिल्या उद्या एखादी पद्धत सेट करावी लागेल. स्पीकरना दोन्ही गटाच्या लोकांना सांगावं लागेल की मी कारण असं 10व्या परिशिष्टानुसार हा स्पीकरकडे अधिकार आहे कारण त्यांचा डिसिजन हा फायनल आहे. आता स्पीकरकडे हा डिसिजन हा फायनल असल्यामुळे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे स्पीकरना दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेताना आपण कोणती पद्धत प्रोसिजर वापरली पाहिजे. हिअरिंग घ्यायचं म्हणजे कोणत्या पद्धतीने हिअरिंग घ्यायचं आहे. तुम्ही लेखी युक्तिवाद देऊन टाका किंवा तुमचं म्हणणं लेखी ॲफिडेव्हिट वरती करा किंवा तुम्हाला काही साक्षीदार तपासायचे आहेत का, त्यांची उलट तपासणी घ्यायची आहे का, असे अनेक मार्ग आहेत. आज स्पीकरने उद्यापासून चौकशीला सुरुवात केली याचा अर्थ असा होत नाही की स्पीकरांची ही चौकशी उद्याच्या उद्या संपेल किंवा किती कालावधी लागेल हे सांगणं देखील आज दुरापास्त आहे. पण टाइम फ्रेम मध्ये असावी अशी अनेकदा मागणी होती, कारण एक रिझनेबल टाइम असं एक म्हटलं होतं. आता रिझनेबल टाइम काय असणार आहे हे आपण काही ठरवू शकत नाही, पण कसा असावा हा रिझनेबल टाइम तुम्हाला वाटतं? असं आहे की रिझनेबल टाइम हा वेळेचा अपव्यय न करणारा असावा असे अपेक्षा आहे. पण आता वेळेचा अपव्यय म्हणजे काय हा देखील एक डिस्प्युटेड आणि डिबेटेबल इश्यू असू शकतो आणि म्हणून स्पीकरने ही तातडीने घाई केलेली दिसते की आपल्यावरती कोणी सर्वोच्च न्यायालयाच्या डायरेक्शन प्रमाणे आपल्याला ही चौकशी विदिन रिझनेबल टाइम करायची आहे. त्याच्याकरता सुप्रीम कोर्टात हे जे पिटिशन दाखल झालंय पुन्हा एकदा त्या संदर्भात स्पीकरना हे दाखवावं लागेल की वेदर ही हॅड कमेन्स द इन्क्वायरी ऑर नॉट. आता ती इन्क्वायरी कमेन्स केली की नाही, कोणत्या पद्धतीने केली, त्याच्यात उद्या काय मांडलं जातं हे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पण रिझनेबल टाइम म्हणजे साधारणतः लवकरात लवकर फार असं म्हटलेलं आहे. पण तो कालावधी रिझनेबल टाइम हा अगेन फॅक्ट्स ऑफ द केस वरती अवलंबून आहे. किंबहुना संबंधित याच्यातील जे पक्ष असतात, गटातील लोक असतात ते कशा रीतीने प्रश्न उपस्थित करतात त्यावरती ते अवलंबून आहे. यामध्ये इतर ज्या गोष्टी होत्या त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात क्लिअर झाल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी एक बाब होती ती राज्यपालांच्या भूमिकेवरती ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्याच्यानंतर थोडंसं कदाचित जे इथे याचिकाकर्ते राहिलेले आहेत शिवसेनेकडनं सगळ्यात पहिली करण्यात आली होती याचिका, किंवा या सगळ्यांमध्ये टाईम फ्रेममध्ये आपण आता कोण पहिली केली याच्यात जाऊया नको, पण ज्या प्रकारे करण्यात आली होती त्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे एक महत्त्वाचा रेफरन्स पॉईंट असणार आहेत की राज्यपालांबाबत सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं. किंबहुना आपण अजून सोपं करूया प्रेक्षकांसाठी, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा, कारण हे दोन वेगवेगळ्या घटनेच्या 3 स्तंभांपैकी आहेत, त्यामुळे या तिघही एकमेकांना कुठेही सरपास करू शकत नाहीत, एकमेकांना सुपरसीड करू शकत नाहीत. पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाचा निकाल इथे किती त्याचा महत्त्व आहे त्या निकालाचं इथे, किंवा त्याचा काही बंधनं त्याच्यावरती काय असणार आहेत का अध्यक्षांवरती कुठल्याही प्रकारची? नाही, असं आहे की रूल ऑफ लॉ आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल
की भारताच्या न्यायालयीन इतिहासात फार अपवादात्मक प्रसंगी या लोकशाहीच्या बुरुजांनी एकमेकावरती अतिक्रमण केलंय. काही प्रसंगी वाद निर्माण झालेले आहेत की न्यायालयाचा आदेश आणि संसद मंडळ किंवा विधिमंडळ अशात काही वाद निर्माण झाले, परंतु अशा वाद कुठे विकोपाला गेल्याचं माझ्या बघण्यात नाही. आणि आपल्याला अपेक्षा करायला हरकत नाही की सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत या निर्देशानुसार स्पीकर आपलं पाऊल उचलतील यात शंका मला वाटत नाही. कारण स्पीकर देखील एक कायद्याचे अभ्यासक आहेत, वकिली व्यवसायात होते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांनी वाचलेली असणार आणि त्यानुसार ते कार्यवाही करतात. आपण राज्यपालांचा विषय उपस्थित केला होता, परंतु आता राज्यपालांचा विषय हा काही आता स्पीकरच्या पुढे चौकशीला येऊ शकत नाही. याला कारण असं स्पीकर राज्यपालांच्या कृतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जे काही भाष्य करायचं होतं ते निकालपत्र स्पष्ट भाष्य केलेलं आहे आणि तो इश्यू स्पीकरच्या याच्यात येऊ शकत नाही, कारण ऑलरेडी तो इश्यू डिसाईड झालेला आहे. आता फक्त सर्वोच्च न्यायालयाने हे अपेक्षित केलेलं आहे की आमदारांची अपात्रताच्या संदर्भात स्पीकरने योग्य त्या रिझनेबल वेळेमध्ये याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, कारण तसा निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने स्पीकरला दिलाय आणि म्हणून सुप्रीम कोर्ट या बाबतीमध्ये विधिमंडळाच्या अधिकारात जाऊन कुठेही हस्तक्षेप करू इच्छित नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली. मी हा प्रश्न का विचारला, कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये जो एक महत्त्वाचा निकाल होता तो आपल्या चर्चेत मगाशी जो मुद्दा आपण घेतला होता व्हिपचा, त्याच्याबाबत भरत गोगावलेंची नियुक्ती सुप्रीम कोर्टाने ही बेकायदेशीर ठरवली होती. त्यामुळे तो सगळ्यात मोठा धक्का मानला जात होता शिंदेच्या गटासाठी किंवा शिंदेच्या शिवसेनेसाठी. त्यामुळे जर व्हिपचा मुद्दा हा डिसाइडिंग फॅक्टर आहे तर कुठेतरी ही बाजू थोडीशी कमकुवत ठरू शकते का शिंदेसाठी? नाही, मी आता असं यावरती काही भाष्य करणं म्हणजे स्पीकर पुढे जो बाब आता येणार आहे त्यामध्ये अशा रीतीने मत नोंदवणं हे योग्य माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थ्याला योग्य ठरणार नाही. आणि म्हणून स्पीकर पुढे मी मगाशी 2 वेळा सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने काही मापदंड घालून दिलेले आहेत. त्या मापदंडाच्या अनुषंगाने स्पीकरला सर्व बाबी पुन्हा एकदा तपासाव्या लागतील, हिअरिंग द्यावं लागेल, कारण जे सर्वोच्च न्यायालयात जो युक्तिवाद झाला हा कागदोपत्रीच्या आधारे झाला. आता विधिमंडळामध्ये जे काही त्यांचं तोंडी पुरावा असेल किंवा कागदोपत्री पुरावा असेल यानुसार स्पीकरना पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. पण गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा असेल, पण याचा अर्थ असाही होत नाही की स्पीकर तंतोतंत त्या गाईडलाईनचं पालन करतील का नाही याबद्दल येणारा काळ ठरवेल. नाही, मी का म्हणत होतो हा प्रश्न त्याच्यावरती तुम्ही भाष्य करावं अशी माझी इच्छा नाही, पण सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आलेला आहे आणि आता नव्याने इथे सुनावणी होते अध्यक्षांसमोर. भरत गोगावले त्या 16 आमदारांपैकी ज्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार तिथे आहे. त्यामुळे ऑलरेडी जर त्यांच्या व्हिपला तिथे बेकायदेशीर ठरवलं असेल तर मग त्याचा काही फरक पडू शकतो का, हा माझा सोपा प्रश्न होता. त्याच्यावर तुमचं भाष्य मी म्हणत तुम्ही भाष्य करावं. मी काही बोललो तरी त्याच्यावरती कॉमेंट होऊ शकते. अच्छा, आणि सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर बाब विचारतोय निकम सर, म्हणजे मला त्याच्यावरती तुमची तशी नाही की कायदा काय सांगतो, कायद्याची काय बाजू आहे त्याच्यामध्ये. नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या समोरच्या आलेल्या पुराव्यानुसार ही बाब स्पष्ट केलेली आहे की निवड ही कशी बेकायदेशीर आहे भरत गोगावलेंची. याच्यावरती आता स्पीकर काय ते शिक्कामोर्तब करतात का त्याच्यापासून काही डिव्हेट होऊन काही त्यांचं वेगळं ऑब्झर्वेशन आहे का हे बघितलं पाहिजे. जर त्यांचं काही वेगळं ऑब्झर्वेशन असेल तर त्याकरता तशी संयुक्तिक कारणं आहेत का, मग आपल्याला त्याच्यावरती भाष्य करता येईल की हे चूक होतं का नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आता हा फायनल आहे, तो चूक तर आपल्याला म्हणता येत नाही. आणि स्पीकरकडे सोपवण्याचं कामच असं आहे की स्पीकरला या क्रोनॉलॉजिकली सगळ्या फॅक्ट तपासाव्या लागतील. लक्षात घ्या, पॉलिटिकल पार्टीची घटना जो मेन गाभा आहे ही बाब तपासावा लागेल आणि मग स्पीकर त्याच्यावरती आपला निर्णय देते. आता एक दुसरा जो या निमित्ताने प्रश्न उभा राहतोय की जी बाजू आहे म्हणजे आता त्यांचा निकाल आला पात्रतेबाबत, आपण सुप्रीम कोर्टाने निर्णय घेताना कुठेही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरती त्यांनी गदा आणलेली नाही, कारण तो त्यांचा डोमेन आहे, तिथे ते गेलेले नाहीत. तो जसं आपण कर्नाटकच्या केसमध्ये बघितलं होतं तिथेही स्पीकरचे निर्णय ते स्पीकर त्यांनी घेऊ दिलेत, इथेही तो निर्णय अध्यक्षच घेणार आहेत. पण
या निर्णयाला चॅलेंज केलं जाऊ शकतं, अर्थात ते त्यांचा निर्णय देतील, जो काय असेल निर्णय, आणि जो याच्यातला अफेक्टेड पार्टी असेल ती पुढे कोर्टात जाऊ शकते. बरोबर निकम सर? निश्चितपणे असं आहे की स्पीकरचा निर्णय हा जरी त्या दृष्टिकोनातून 10व्या परीक्षेचं फायनल आणि हे असेल, पण जर त्याच्यामध्ये काही ऍपरंट एरर जर असेल, जे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे काही त्याच्या गोष्टी नसतील, अशा बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या जर दृष्टिक्षेपात आणण्यात आल्या तर सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकते. कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय हे सुप्रीम आहे, लक्षात घ्या. साधारणतः अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट याच्यात इंटरफिअर करत नाही, हस्तक्षेप करत नाही. हे जरी खरे असलं तरी सर्वोच्च न्यायालयाला या देशाच्या घटनेनुसार काही असे विशेष अधिकार आहेत की ज्या अधिकारामुळे सर्वोच्च न्यायालय देखील हस्तक्षेप करू शकतं, नाही असं नाही. आपण बऱ्याचदा हा जेव्हा चर्चा या विषयावरती करतो निकम सर, तेव्हा हा मुद्दा आपण करतो की हा अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन असा हा सत्ता संघर्ष आहे. जे जे निर्णय येतात, मग ते सुप्रीम कोर्टात येणारा निकाल असो किंवा उद्या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू होणारी सुनावणी असेल, ती सुद्धा बऱ्यापैकी इथे पथदर्शक अशी ठरणार आहे. त्याच्यातून येणाऱ्या काळामध्ये जे आपण लॅक्युने म्हणतो किंवा जे इथे ग्रे एरियाज आहेत किंवा सायलेंट एरियाज आहेत त्याच्यावरती भाष्य करणं अपेक्षित आहे. तुम्हाला अजूनही असे कुठले सायलेंट एरियाज दिसतात इथे की ज्याच्यावरती एक कायदेतज्ञ म्हणून, एक विधिज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं की या विषयांवरती खरंच इथे चर्चा इथे व्हायला हवी किंवा त्या गोष्टी निघाल्या तर येणाऱ्या काळात कायदेशीर बाबी अधिक सुस्पष्ट होत जातील? नाही, खरं म्हणजे कमलेजी स्पष्ट सांगायचं म्हणजे की 10वं परिशिष्ट हे घोडा बाजार टाळण्याकरता, आयाराम गैराम संस्कृतीला आळा बसावा याकरता हे 10वं परिशिष्टाचा अंतर्भाव घटनेमध्ये करण्यात आला. परंतु जर 2/3 लोकनियुक्त प्रतिनिधी, जर 2/3 प्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जर सामील झाले, निवडून आलेले आमदार, तर ती फूट मानली जात नाही. तर ती फूट म्हणजे ते 2/3 सामील म्हणजे ते डिस्क्वालिफिकेशन मानलं जात नाही. असं का? म्हणजेच काय, जर 10वं परिशिष्ट 2/3 फुटीला जर कायदेशीर मुलामधून परवानगी देत असते तर हे चूक नाही का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून साधारणपणे 10व्या परिशिष्टामध्ये देखील आपण बघितलं असेल की 10वं परिशिष्ट हे वेळोवेळी ज्या ज्या वेळेला अनुभवाला आलंय त्याप्रमाणे त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. परंतु आज देखील माझ्या मते याच्यात पूर्णतः अपूर्णता आहे. याच्यात देखील संशोधन होणं जरुरीचं आहे. जे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात आपण जे अनुभवलं आणि बघितलं तसे प्रकार जर यापुढच्या भविष्य काळात वारंवार होऊ लागले तर माझ्या मते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट काही चांगली नाही. आणि म्हणून 10वं परिशिष्ट देखील अधिक आपल्याला सुदृढ बलवान करण्याकरता देखील संसदेला येणाऱ्या काळात विचार करावा लागेल. कारण हाच मुद्दा होता. कारण जेव्हा पहिल्यांदा जेव्हा कायदा आणला गेला होता तेव्हा देखील विरोध झाला होता की या कायद्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात येईल. आता पुन्हा तोच मुद्दा खरं तर इथे निघतोय की आम्ही पक्षांतर्गत घेतलेला हा निर्णय, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये आहेत निकम सर. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा, म्हणजे आता सध्या मुद्दा तुम्हाला असं वाटतं की फक्त आमदारांची अपात्रता, ते चुकले की नाही चुकले, त्यांनी उचललेलं पाऊल योग्य होतं की अयोग्य होतं, एवढ्यावरच हा निकाल थांबावा की याच्या पलीकडे जाऊन इनडेप्थ त्याचं ॲनालिसिस हवं की नाही, हा कायदा काय सांगतो, इन लेटर अँड स्पिरिट कायदा काय सांगतो तो पाळला जाणं गरजेचं आहे. इथून पुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्यामध्ये एक मेसेज जावा, असा काही निर्णय असावा. नाही, आता स्पीकर या बाबतीत हा काही निर्णय देऊ शकत नाही. स्पीकर पुढे लिमिटेड इश्यू आहे. या बाबतीत मला अशा प्रकारचा जो मी अपेक्षित केलेला निकाल होता किंवा 10व्या परिशिष्टाबद्दल अपेक्षित होता तो सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित होता. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत 10व्या परिशिष्टाबद्दल, कारण बरोबर आहे की सुप्रीम कोर्ट आहे हे कायदा इंटरप्रिट करतं, परंतु इंटरप्रिट करत असताना एखाद्याचं हे करत असताना सर्वोच्च न्यायालय सुचू शकतं संसदेला, लेजिस्लेचरना सुचू शकतं की आमच्या दृष्टिकोनातून 10व्या परिशिष्टामध्ये आज सुधारणा होण्यापेक्षा अमुक 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 नमुक अमुक असं सांगू शकलं असतं. पण सर्वोच्च न्यायालयाने तो एरियामध्ये माझ्या मते कुठेही स्पष्टतः भाष्य केलेलं नाही. याला कारण अनेक असू शकतात, परंतु संसदेला आपणून जर सर्वोच्च न्यायालय सुचत असेल तर येणाऱ्या काळात संसदेला देखील हा विचार करावा लागेल. आज अराजकीय पक्ष का ब राजकीय पक्ष का क राजकीय पक्ष हा प्रश्न महत्वाचा नाहीये. हा प्रश्न असा आहे की जगाच्या पाठीवरती
भारत सारखा एक सुदृढ लोकशाही देश आहे की ज्या देशाला आज सगळीकडे मानलं जातं, या प्रभावी लोकशाही म्हणून आपलं कौतुक केलं जातं, तिथे अशा प्रकारची कुठेही कमतरता असू नये असं मला वाटतं. आणि म्हणून मी म्हटलं की 10व्या परिशिष्टामध्ये आज देखील सुधारणा होणं आवश्यक आहे. खूप महत्त्वाचं तुम्ही जाता जाता हे खूप महत्त्वाचं वाक्य तुम्ही म्हटलात की ज्या घटनेमध्ये ज्या कायद्याच्या लेटर अँड स्पिरिटमध्ये पाळत असताना त्यातल्या कुठल्याही कमतरता राहू नये, त्याची सँक्टिटी, त्याचं पावित्र्य तिथे राखलं जावं, घटनेचं आणि त्या कायद्याचंही, हे राखलं जातं आहे का यामध्ये बघूया. उद्या सुनावणी सुरू होते. निकम सर, आपल्याशी वारंवार चर्चा करावी लागेल. जरी सुनावणी अजून चालणार असेल तर आपण पुन्हा भेटूया आणि प्रेक्षकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करूया की नक्की काय आहे. उज्ज्वल निकम सर, खूप खूप आभार या चर्चेत तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.